आदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय। धन्यवाद।
संघ लक्ष व्हॉलीबॉल क्लब म्हणजेच आपला LVC हा संघ इथे खेळताना, तर दुसऱ्या बाजूला आपण इथे RVN यस रवींद्रनगर कारवांची वाडी म्हणजेच RVN एक नवीन बांधणी केला गेलेला संघ आहे, ज्यामध्ये अफानचं तुफान ओमकार पोयरेकरचं मास्टर माइंड यांच्या कॉम्बिनेशन मध्ये खेळताना RVN संघ कारवांची वाडी खेळताना दिसेल. रवींद्रनगर कारवांची वाडी संघ खेळताना इथे आपण पाहणार आहोत. अफानचं तुफान इथे येईल का ते इथे पाहणं आवश्यक असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इथे आपण पाहणार आहोत LVC संघ दमदार खेळाचं शानदार असं प्रदर्शन कोणता संघ इथे करेल. क्वार्टरचा सामना जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो भगवती स्पोर्ट्स संघाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. भगवती स्पोर्ट्स संघ ऑलरेडी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचले, त्यामुळे हा सामना महत्वाचा ठरणार आहे. या सामन्यामध्ये जो जिंकणार आहे तो भगवती स्पोर्ट्स संघाविरुद्ध क्वार्टर फायनलचा सामना खेळ. यानंतर होणारा पहिला क्वार्टर फायनलचा सामना महालक्ष्मी कुवारबाव विरुद्ध यंग बॉईज फगर वटार. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहण्याची सूचना इथे दिली जाते. यानंतर चॅम्पियन ट्रॉफी 2026 मधला पहिला क्वार्टर फायनलचा सामना महालक्ष्मी कुवारबाव यंग बॉईज फगर वटार. बोथ टीम आपण याची नोंद घ्या आणि पूर्ण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहा. LVC विरुद्ध RVN, रवींद्रनगर कारवांची वाडी विरुद्ध लक्ष व्हॉलीबॉल क्लब यांच्यामध्ये होणारा मुकाबला इथे आपण पाहणार आहोत. LVC संघाकडून आपण जर्सी क्रमांक 1 सुपर स्ट्रायकर साहिल साठविलकर, दुसऱ्या बाजूने उमेश सावंत, गणेश डाफळे, अथर्व डाफळे, साहिन भाटकर, साहिल शिगवण, साई आंबरे, सुयश गिडिये, यश पास्टे आणि ओमकार देवरुखकर LVC म्हणजेच लक्ष व्हॉलीबॉल क्लब संघाकडून खेळताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला रवींद्रनगर कारवांची वाडी संघाकडून श्री पाटील, लालू मुल्ला, विक्रांत झाडगावकर, अफान मुजावर, इरफान मुल्ला, गणेश कल्लेर, ओमकार पोयरेकर, साहिल पाटील, प्रकाश मुळीके, अमित बिळवाडकर इथे खेळताना दिसेल. जयेश बेलूरकर इथे खेळताना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला साहिल शाटविरकर, उमेश, गणेश डापळे यांचं स्क्वॉड, तर दुसऱ्या बाजूला अफान मुजावर, ओमकार पोयरेकर आणि त्याच्याबरोबर इरफान मुल्ला. या तिघांच्या तिघाडीमध्ये समोरच्या संघाची होईल का बिघाडी ते पाहणं इथे आवश्यक असणार आहे. प्री क्वार्टरचा सामना जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये एंटर होईल आणि खेळ भगवती स्पोर्ट B टीम संघाविरोधात. मंडळाचे टेक्निकल कमिटीचे जे मेंबर आहेत त्यांना विनंती राहते आपण आपली जागा घ्या. टेक्निकल कमिटीचे कमिटी मेंबर्स आपण त्वरित आपापल्या जागेवरती विराजमान व्हा. एक्स्ट्रा प्लेयर आणि संघ प्रशिक्षक कंपल्सरी आपण बॉक्सचा वापर करायचा आहे.
यस मॅच ऑन. प्री क्वार्टरचा सामना. एका बाजूला बेस्ट अशी संपूर्ण टीम LBC ची पाहायला मिळते. रत्नागिरीच्या लक्ष व्हॉलीबॉल क्लबची अनबान शान ठरणारी ही टीम आहे. बेस्ट ऑफ 7 इथे पाहायला भेटेल 6+1. तर दुसऱ्या बाजूला इथे आपण पाहणार आहोत ओमकारजी पोरेकर आणि अफान मुजावर, हे दोन सिनियर खेळाडू आणि त्याच्या जोडीला आपण इथे ज्युनियर खेळाडू पाहतोय. रवींद्रनगर कारवांची पाडी संघाचे धुरंधर खेळाडू एका तुफानी खेळाचा प्रदर्शन कशा पद्धतीने करतात ते पाहणं इथे आवश्यक असणार आहे. अफानचं तुफान आणि ओमकारजी पोरेकर यांचा मास्टर माइंड यांच्या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये कशा पद्धतीने खेळ इथे बहरतोय ते पाहणं इथे आवश्यक असेल. आणि VN म्हणजेच रवींद्रनगर कारवांची वाडी विरुद्ध लक्ष व्हॉलीबॉल क्लब म्हणजे LBC यांच्यामध्ये होणारा हा मुकाबला. उपस्थित व्हॉलीबॉल रसिकांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. आपण या स्पर्धेतला पहिला प्री क्वार्टरचा सामना इथे आपण पाहतोय. LBC विरुद्ध RVN रवींद्रनगर कारवांची वाडी. यस, वळूया मॅचच्या दिशेने. पहिल्या सेटचा खेळ आरंभ इथे होतोय. प्री क्वार्टरचा सामना आहे. उपांत्यपूर्व सामना. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो उपांत्यपूर्व सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. यस, यावी साहिल साठविलकरच्या बाजून स्मॅश सर्व्हिस आहे. पहिला स्टँड ओमकार पोरेकर बेस्ट सेटर म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. अफानचा तुफान आहे. अफानचा स्मॅश आहे. विशाल जर्सी क्रमांक 3 आहे जो उमेश यावी नाकाम ठरतोय. उमेश सावंत अटॅकिंग झोन मध्ये आणि यावी स्पायकरची भूमिका तो बजावत असताना ब्लॉक करण्याचा केला गेलेला प्रयत्न होता, परंतु अफानने पहिल्याच स्ट्राइक मध्ये स्पाइक मध्ये एक पहिला पॉइंट प्राप्त केलाय. अफानने तुफान इथे सादर करायला सुरुवात केली, परंतु यावी ब्लॉक पॉवरफुल एक्सलेंट वर्क पाहायला मिळालंय. अफान आहे सेंटर ब्लॉकरची भूमिका तो इथे बजावतोय. अप्रतिम ब्लॉक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पॉइंट गोज टू RVN संघाला मिळालेला एक पॉइंट इथे मिळेल. त्याच दरम्यान स्मॅश सर्व्हिस इथे आपल्याला पाहायला मिळेल. साहिल साठविलकरने दिलेला सप्लाय इथे. त्यानंतर विशाल बॉल क्लिअर करण्याचा प्रयत्न करता इथे दिसतोय. सप्लाय क्लिअरली आहे आणि त्यानंतर एक चांगलं कॉम्बिनेशन ओमकार पोरेकरची शॉर्ट लिफ्ट आणि त्यानंतर अफानचा तुफानी स्मॅश आहे. पॉइंट इथे बिल्डर RVN टीमला कमाल धमाल बेरिसल कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळालं. ओमकार पोरेकर आणि अफान एकेकाळी एकाच टीम मधनं खेळणारे एक खेळाडू पुन्हा एकदा RVN टीम मधून खेळताना 3-0. स्मॅश सर्व्हिस साहिल साठविलकर टू उमेशने दिले यावी गणेश डापरेला संधी. गणेश डापरेने सॉफ्ट हँड ड्रॉप करण्याचा केला होता प्रयत्न. इथे एंड लाईन अवे गेलाय बॉल. पॉइंट टेबल ऑन होतो LBC चा. पॉइंट टेबल 1-3 1-3 असा पॉइंट टेबल इथे पाहायला बिल्डर आहे. LBC संघाकडून सर्व्हिस पॉइंट मध्ये उमेश सावंत केली सर्व्हिस. पहिला सप्लाय हो यावी मॅजिक ड्रॉप करण्याचा प्रयत्न ओमकारजी पोरेकरचा याचा होता. यस, ओमकार आहे सॉफ्ट हँड देतो आणि अफान अटॅकिंग झोन मध्ये जोपर्यंत अफान राहील अफानच्या माध्यमातून तुफान पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा तुफानी स्मॅश लगावताना अफान पाहायला मिळतोय. सिंगल पॉइंट 4-1 4-1 आणि यावी ओमकारजी पोरेकर सर्व्हिस पॉइंट मध्ये मास्टर माइंड खेळाडू. स्मॅश सर्व्हिस पहिला सप्लाय क्लिअरली उमेशने दिलेला हा सप्लाय स्मॅश लगावतोय. टेक पॉवरफुल पाहायला मिळालाय. अफान अटॅकिंग झोन मध्ये सरस खेळ करताना इथे दिसलाय आणि त्यानंतर दिला गेलेला सप्लाय साहिल साठविलकर गणेश डाबळे इथे चूक झाली. इथे गपलत पाहायला मिळते. गणेश डाबळे डेटचा शिकार ठरतोय. सिंगल पॉइंट RVN रवींद्रनगर संघाला बिल्डर आहे तो एक सिंगल पॉइंट. लाजवाब खेळाचं प्रदर्शन LBC विरुद्ध रवींद्रनगर कारवांची वाडीमध्ये आणि कंटिन्यू सर्व्हिस करताना इथे आपण पाहतो ओमकार पोरेकर सर्व्हिस पॉइंट मध्ये राईट बॅक मधून केली गेलेली सर्व्हिस इथे आपल्याला पाहायला मिळाली. स्मॅश लगावण्याचा केला गेलेला प्रयत्न होता. चांगला डिपेंड इथे केला गेलाय. हो ब्लॉक इथे चुकतोय. गणेश डाबळे
या बी अटॅकिंग झोन मध्ये ब्लॉक करण्याचा प्रयत्न नाकाम ठरतोय. तोडला गेलाय ब्लॉक. शानदार असा अटॅक पाहायला मिळालाय. सिंगल पॉइंट इथे मिळतोय आरबीएन संघाला. यस, बहुत ही जबरदस्त ये मैच चल रहा है और दोनों भी बड़ी टीमें, एक बड़ा मैच इस समय देखने को मिल रहा है. साहिल बहुत ही अच्छा स्मैश लगा, बहुत ही अच्छा टेक है. ओमकार ने क्लियर यहाँ पर किया है, लेकिन पॉइंट इस समय मिलता हुआ एलवीसी को. राजा सर, जिस तरीके से खेल चल रहा है ना, एलवीसी कमबैक के लिए जानी जाती है. क्या लगता है आपको, ये तीसरे सेट के लिए मुकाबला जाएगा? येस, ओव्हर नेटचा शिकार पाहायला मिळाला. त्यामुळे पॉइंट इथे मिळाला आहे तो एलबीसी टीमला. यात हा सेट निश्चितच तिसऱ्या सेट पर्यंत जाण्याची शक्यता आहे. कारण एका बाजूला मास्टरमॅन ओमकार पोरेकर, तर दुसऱ्या बाजूला गणेश ढापळे, विशाल सावंत, साहिल साटविलकरचे धुरंधर खेळाडू. आणि इथे 3-6 3-6 3 गुणांवरती एलबीसी आहे, तर 6 गुणांवरती इथे खेळताना दिसतोय आरबीएन म्हणजे रवींद्रनगर कारवांचीवाडी संघ. नवीन संघ आहे, परंतु दमदार खेळाचं प्रदर्शन करतोय. भल्या भल्या संघांना गार केलं गंमत मध्ये. असं सरदार पहिल्याला स्टार्टिंगच्या पहिल्याच मॅच मध्ये म्हणत होता. आणि ती किमया करण्याची क्षमता मास्टर माइंड सुपर ब्रेन ओमकार पोरेकर आणि अफान या जोडीकडे आहे. परंतु तेवढीच ताकद साहिल साटविलकरकडे आहे, तेवढीच ताकद विशाल सावंतकडे आहे, आणि तेवढीच ताकद गणेश ढापळेकडे आहे. उमेश सावंत या तिघांच्या माध्यमातून या तिघांची तिघाडी कशा पद्धतीने समोरच्या संघाची बिघाडी करेल ते खूप पाहणं गरजेचं असणार आहे. हाँ जरूर. देखिए, इस दुनिया का एक रूल्स है, इस प्रकृति का एक नियम है. हर कोई उसी जगह पर लाइफ टाइम नहीं होता, उस जगह को छोड़ना पड़ता है. आज हम हैं, कल कोई और रहेगा, परसों कोई और होगा. ये प्रकृति का नियम है. आज आपकी टीम है, कल कोई और रहेगी, उसके बाद कोई और रहेगी. ये तो नियम है. आप लाइफ टाइम जो है एक ही जगह पर स्थिर नहीं रह सकते, और ये प्रकृति का नियम है. इसीलिए आप किसी भी खिलाड़ी को, किसी भी टीम को कम नहीं समझ सकते, क्योंकि कल आप स्टार थे, आने वाले समय में कोई स्टार होगा. इसलिए जो समय में जिसका समय चल रहा है ना, वो स्टार है. राजा सर, क्या कहोगे? निश्चितच, परंतु यावेळी स्टार बनणार कोण ते इथे आपल्याला पाहायचं आहे. गणेश ढापळे केलेली सर्व्हिस, पहिला सेंटर मधून दिला गेलेला सप्लाय, स्मॅश इथे चुकलाय, नेट वरती राहिलाय स्मॅश. त्यामुळे पॉइंट मिळणार तो एलबीसी टीमला. एक सिंगल पॉइंट एलबीसी संघाच्या खात्यामध्ये. और डेफिनेटली दोनों भी बेस्ट टीम है, बेस्ट वर्सेस बेस्ट वाली ये लड़ाई है, और दोनों टीमों के अंदर धुरंधर है. और ये भली बात ही जानते हैं अच्छा खेल किस तरीके से करना है. 4-6 4-6 ये पॉइंट टेबल है, 2 पॉइंट का मात्र फासला है. बैकलिप देखने को मिली, साहिल ने यहाँ पर गेंद को स्टैंड किया है, बहुत ही अच्छा स्मैश लगाया था, अच्छा पास देखने को मिल रहा है. देख रहा होगा स्मैश बड़ी आसानी के साथ पॉइंट मिलेगा. 7-4 7-4 ये पॉइंट टेबल है. हाँ जरूर, बहुत ही अच्छा खेल कर रहे हैं. राजा सर, देखिए इन दोनों में वो एनर्जी नजर आ रही कि किसी भी हाल में हमें ये पहला सेट जीतना है. यस, युवा खेळाडू सरसेचं रक्त आहे आणि त्यामुळे यावेळी सरस मॅच पाहायला मिळणार आहे. अफान ऑन दी मार्क्स, मॅच सर्व्हिस, सॉफ्ट हँडचा वापर आहे. गणेश ने केलेला सप्लाय ते पाहायला मिळाला. आणि त्यानंतर साई आमरे, जर्सी क्रमांक 15, कमाल धमाल बेमिसाल, कमी वयामध्ये ज्याने एक व्हॉलीबॉलची चांगली उंची गाठली, असा एक उगवता सितारा एलबीसीचा साई आमरेच्या माध्यमातून अँगल क्रिएट केला गेला. 4-4 लगावला गेलेला स्मॅश सक्सेसफुल. सिंगल पॉइंट एलबीसी. डेफिनेटली 5-7 2 पॉइंट का मात्र फासला है. एलबीसी ने कई सालों तक इस वॉलीबॉल क्षेत्र में अपना नाम का दबदबा बनाए रखा है. अब कुछ नए यंग ब्रिगेड को लेकर यहाँ पर खेलते हुए 6-7 है. और अब जैसे कि आपने बात की, गणेश काफी सालों का तजुर्बा है, और साथ ही साथ 3 नंबर जर्सी पहने वाले उमेश, इन्होंने भी कई ऐसे मुकाबले मैंने देखे, जब ऑडियंस बनकर मैं देखा करता था, तब इन खिलाड़ियों का बोलबाला रहा था. हम बहुत ज्यादा खुशनसीब है, इनका रिकॉर्ड बताने हमें मिल रहा है. लेकिन इस समय आपको अच्छा खेल कर यही क्वालिटी है एलबीसी की. राजा सर, यस, यावेळी स्मॅश चुकलाय, हिट ऑन द नेट पाहायला मिळाला. आणि अथर्व ढापळेला इथे आपण पाहतोय, जो मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि पॉइंट टेबल 7 ऑल. बरोबरीत चाललेला सामना. साई आमरेने केलेली सॉफ्ट हँड, थोडीशी हायटेड सर्व्हिस इथे पाहायला मिळाले. हो, यावेळी सॉफ्ट हँड उमेश सावंत आहे. उमेश सावंतने बॉलला पास केलाय. त्यानंतर साहिल साटविलकर आहे, हा मास्टर माइंड आहे, जम्पिंग जॅक आहे, परफेक्ट स्मॅश आहे. यावेळी राईट बॅकला लगावला गेलेला, प्लेस केला गेलेला स्मॅश सक्सेसफुल. सिंगल पॉइंट एलबीसी. हाँ डेफिनेटली. देखिए एलबीसी ने वो कर दिखा है जिसके लिए उनको जाना जाता है, और हमेशा ऐसा कारनामा उन्होंने हर प्रतियोगिता में किया है. वॉलीबॉल चैंपियंस ट्रॉफी में आपको चैंपियन बनना है तो चैंपियन वाला खेल करना होगा. लेकिन इस समय ये पॉइंट मिलेगा, और ये पॉइंट टेबल से आगे 1 पॉइंट से बढ़ेगी. यस, लालू मुल्लाच्या माध्यमातून इथे मिळालेला हा पॉइंट होता. लालूने कमाल केली, आणि या मॅच मध्ये दबाव आणण्याचा त्याच्या बाजून प्रयत्न आहे. अथर्व तो उमेश सावंत दिलेला सप्लाय, स्मॅश लागवण्याचा केला गेलेला प्रयत्न होता यश पाष्टेचा, आणि एक सिंगल पॉइंट इथे मिळणार तो एलबीसी ला. 9-8 9-8. डेफिनेटली 1 पॉइंट से अब आगे बढ़ती हुई एलबीसी की टीम 9-8.
और जिस तरीके से यहाँ पर खेल चल रहा है दोनों टीमों का लाजवाब है, कमाल है, धमाल है, बेमिसाल है। जिस तरीके से खेले बैकलिप देखने को मिली, ये चतुराई है। देखा जाए तो ओमकार की स्मैश किया था, ब्लॉक किया है, क्या बात है। इन खिलाड़ियों के धमनियों में जितनी ताकत है ना वो लगा रहे इस पहले सेट को जीतने के लिए। और इनकी बॉडी अगर देखेंगे ना तो बराबरी पर है, मानो कि एक ही नक्शे से निकल कर आए हैं और प्रॅक्टिस करके आए हैं। यस, झिरो फिगरचा हिरो गणेश होता. गणेशने इथे सरस लगवलेला स्मॅश होता, तो सक्सेसफुल ठरला, त्यामुळे पॉइंट मिळाला होता तो यावी RVN संघाला. आणि यावी इथे सर्व्हिस ब्रेक होताना पाहायला मिळणार आहे. पॉइंट LBC संघाला इथे मिळतोय, पॉइंट टेबल पोहोचलाय 10-9. एका पॉइंटची बढत इथे पाहायला मिळेल. अथर्व डाफळे सर्व्हिस पॉइंट वरती, सॉफ्ट हँड स्मॅश सर्व्हिस, पहिला सप्लाय लालू टू ओमकार पोयरेकर, शॉट लेफ्ट, पुन्हा एकदा गणेश, ओमकार पोयरेकर आणि गणेश यांच्या कॉम्बिनेशन मध्ये केला गेलेला हा अटॅक होता, स्ट्राईक होता. अफलातून ब्रह्मोस अस्त्र जणू काही वापरलं गेलं आणि एक पॉइंट प्राप्त केला गेलाय RVN संघाला. डेफिनेटली अब देखिए गर्माहट बढ़ रही है इस मुकाबले की। जिस तरीके से यहाँ पर जो है दोनों टीमें इस माहौल को गर्म कर रही, क्या बात है, लाजवाब ब्लॉक था। उसके बाद जिस तरीके से साहिल ने यहाँ पर स्टैंड किया, पॉइंट मिलेगा राजस्थान। या शानदार खेळाचं प्रदर्शन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं कॉम्बिनेशन अटॅकिंग झोन मध्ये, आणि तेवढंच महत्वाचं कॉम्बिनेशन असतं ते बॅक झोन मध्ये. आणि बॅक झोन आणि अटॅकिंग झोन यांच्यामध्ये जेव्हा ताळमेळ परफेक्ट पाहायला मिळतो त्यावेळी सामन्यामध्ये रंगत आणि थोडीशी गंमत जरूर पाहायला मिळत असते. यावेळी दिला गेलेला सप्लाय अँगल क्रिएट केला गेलाय, परफेक्ट प्लेस पाहायला मिळणार आहे आणि ये दिल मांगे मोर अफवान तूफान पाहायला मिळते. सिंगल पॉइंट. देखिए खेल कोई भी हो, एक दो खिलाड़ी अच्छे होने से टीम नहीं जीतती है। हाँ, भले ही मैच आप जीत सकते हो लेकिन चैंपियन आप नहीं बन सकते। 11 ऑल हो चुका है, टीम वर्क बहुत ज्यादा जरूरी है और टीम में वो बॉन्डिंग होना बहुत ज्यादा जरूरी है और दोनों टीमों में एक क्षमता है। देख रहा होगा इस बार गेंद को स्टैंड किया है, स्मैश लगाना चाहते थे, बहुत अच्छा पास है, ओमकार पोयरेकर बैकलिप करते हुए पास यहाँ पर करेंगे, यश ने फिर से एक बार गेंद को स्टैंड किया, देख रहा होगा स्मैश लगाया और इस समय शायद यहाँ पर गलती हुई है, पॉइंट मिलेगा LBC को। पॉइंट LBC लाच मिळणार होतं कारण स्मॅश लगावतो तो साई आंबरेने अँगल क्रिएट केला, 4-4 लगावला गेला स्मॅश. पॉइंट टेबल 12-11 12-11. कोण कोणाची वाजवणार 12, कोण बनणार इथे बकरा. पॉइंट टेबल 11. यस, यावी शॉर्ट लेप चलाकी दाखवण्याचा प्रयत्न तो ओमकार पोयरेकर, थर्ड लाईनच्या दिशेने ड्रॉप करण्याचा प्रयत्न. ब्लॉक पॉवरफुल आहे कारण अफान अटॅकिंग झोन मध्ये आहे आणि त्यानंतर यश फास्टने इथे ड्रॉप करण्याचा प्रयत्न. गणेश दाबले एक पॉवर बाज खेळाडू, पॉवर स्मॅश लागवण्याचा प्रयत्न. ब्लॉक पॉवरफुल, एक हायटेड खेळाडू अटॅकिंग झोन मध्ये सेंटर ब्लॉकरची भूमिका बजावतोय. जर्सी क्रमांक 11 गणेश डापलेच्या माध्यमातून केला गेलेला ब्लॉक, त्यामुळे पॉइंट इथे बिल्डर आहे LBC टीमला मिळालेलं 1 पॉइंट आणि पॉइंट टेबल इथे पोहोचतोय 13-11 13-11. आणि त्यानंतर लगावला गेलेला स्मॅश साईड लाईन. यावेळी पंचाच्या माध्यमातून काय येतो इशारा, साइड लाइन अवे आहे बॉल, तब पॉइंट इथे मिलना है तो LBC टीम ला. राजा सर देखिए गर्मी का असर हर किसी पर हो रहा है, समझदार को इशारा काफी है, इसलिए गर्मी में घर में हम अब AC लगाने की कगार पर रहेंगे। तो गर्मी में इंसान हमेशा ठंडा रखने की कोशिश करता है अपने दिमाग को, और यहाँ पर भी मैच को जीतने के लिए अपने दिमाग को ठंडा रखना जरूरी है। पॉइंट मिलेगा, अफान ने स्मॅश लगाया है, लाजवाब आहे. अफान आहे म्हणजे मैदानाच्या आतमध्ये तूफान आहे आणि जिथे जिथे तूफान आहे तिथे समजायचं अफान आहे आणि त्यामुळे सक्सेस मिळालेलं 1 पॉइंट आहे. पॉइंट गोज टू RVN कारवांची वाडी. 13 ऑल 13-13. ओमकार आते हुए काफी सालों का तजुर्बा है और पहले क्रिकेट में नाम कमाया, उसके बाद इंजरी के बाद वॉलीबॉल क्षेत्र में आए, यहाँ पर भी बेहतरीन कार्य करते हुए प्रतीक स्पोर्ट्स की ओर से अधिकतम उन्होंने मुकाबले खेले, वहां से एक अलग सी पहचान ली, फिर लिफ्टर बने, फिर कोच की भूमिका पूरी की, नए सितारों को टीम में लेकर आए और इससे पहले DVC नए सितारों को भी उन्होंने प्रमोट किया है. यस, ओंकार पोयरेकर ने आपला अनुभव इतर युवा पिढी बरोबर शेअर केलाय, त्यामुळे नवनवीन खेळाडू इथे बनताना आपल्याला रत्नागिरी तालुक्यामध्ये पाहायला मिळालेत. चांगले योगदान राहिले व्हॉलीबॉल क्षेत्रामध्ये, क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर ज्यावी त्याला संधी मिळते त्यावेळी नवीन खेळाडू घडवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत असतो आणि यावी सक्सेसफुल ठरलेला पॉइंट आहे जो मिळणार आहे तो RVN टीमला. 14 ऑल 14-14. हाय व्होल्टेज होणार मुकाबला. पहिला सेट बरोबरीत चाललाय, धमाल आहे मॅच मध्ये, धमाल निश्चितच येणार आहे आणि पॉइंट सर्व्हिस पॉइंट मध्ये अफान आहे. डेफिनेटली 14 ऑल हो चुका है, अफान ने प्रभावित किया, ओ सर्विस की थोड़ी सी अवे जाएगी,
इसीलिए ताकत का सही इस्तेमाल होना बहुत ज्यादा जरूरी है, ज्यादा भी नहीं कम भी नहीं है। और इस समय अब सर्विस चली गई है 15-14, 15-14 इस तरीके से पॉइंट बने हैं। यावेळी सर्व्हिसला हाईट कमी होती, परंतु ज्यावेळी स्ट्राईक दिलं गेलं त्यावेळी ताकद थोडीशी जास्त पाहायला मिळते. त्यामुळे एंड लाईन अवे गेला होता तो स्मॅश, परंतु यावेळी साहिल साठविलकर आहे, स्वतःला ऍडजस्ट करतोय, परफेक्ट अँगल क्रिएट करतोय, त्यानंतर स्मॅश लगावतोय, परफेक्ट लगावला गेलेला स्मॅश. पॉइंट गोज टू एलबीसी. 16-14, 16-14 पॉइंट टेबल. ओमकार पैरेकर यावेळी चांगला स्टँड, चांगला सप्लाय इथे पाहायला मिळाला. स्मॅश लगावला परंतु नेट पासून दूरवरती होता. यावेळी अथर्व डाफळे ड्रॉप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ओमकार पैरेकरने थर्ड लाईनला दिला गेला. त्यानंतर बॅक प्लेस मधून लगावला गेलेला स्मॅश आहे, ब्लॉक प्रॉपरली होऊ शकला नाहीये. एंड लाईन अवे गेलाय बॉल, त्यामुळे पॉइंट इथे बिल्डर आहे तो आरबीएन संघाला. 15-16, 15-16. 15-16 पॉइंट बने, मात्र 1 पॉइंट का फासला इस समय है। आरबीएन टीम अभी बहुत ही शानदार खेल करते हुए ब्लॉक किया है, बहुत ही अच्छा टेक इस समय देखने को मिला है। जाएगा वे 16 ऑल, 16-16 बराबरी पर पॉइंट टेबल है। राजा सर, जिस तरीके से दोनों टीमें कमबैक कर रही है ना, ये बता रहे हैं कि हम गेम का रुख अपने ओर खींच सकते हैं। येस, आणि याला कारण आहे कारण अटॅकिंग झोन मध्ये आपण श्री पाटीलला पाहतोय, अटॅकिंग झोन मध्ये आपण गणेशला पाहतोय, आणि गणेश आणि श्री आणि त्याचबरोबर ओमकार पैरेकर यांच्या कॉम्बिनेशन मध्ये शानदार खेळ पाहायला मिळाला आरबीएन टीम कडून. लालू स्मॅश सर्व्हिस, यावेळी अथर्वने दिलेला सप्लाय. उमेश आहे, उमेश बॉलला स्टँड करतोय आणि त्यानंतर साहिलने लगावलेला स्मॅश इथे पाहायला मिळालाय. नेट पासून दूरवरती ठेवलाय. श्री यावेळी नाकाम ठरतोय, अपयशी ठरतोय तो श्री. यावेळी जम्प क्लिअर झाली आणि त्यानंतर हिटिंग करण्याचा इथे प्रयत्न केला गेला, त्यामुळे बॉल राहिला नेटवर. पॉइंट एलबीसीला. 17-16, 17-16. कोण कुणाला बनणार खतरा. पॉइंट टेबल 16-17. यस, ओमकार पैरेकर यावेळी परफेक्ट लिफ्ट आणि त्यानंतर इथे शानदार प्लेस केला गेलेला स्मॅश इथे पाहायला मिळालाय. यश पास्टे नाकाम ठरेल आणि पॉइंट मात्र इथे मिळेल आरबीएन कारवांचीवाडी टीमला. डेफिनेटली पॉइंट बराबरी पर है, पहला सेट इस समय जारी है और दोनों जबरदस्त खेल कर रहे हैं। शातिर तरीके से सर्विस की है और यहाँ पर बहुत ही अच्छा प्लेस देखने को मिला है। स्मैश लगाएंगे और इस समय पॉइंट मिलता हुआ एलवीसी को। 18-17, 18-17 एक पॉइंट की लीड है एलवीसी के पास। एलबीसीचं टीम कॉम्बिनेशन इथे खूप महत्वाचं ठरणार आहे, कारण ज्या गणेश, उमेश आणि साहिल साठविलकर ही तीन तिघाडी जेव्हा अटॅकिंग झोन मध्ये आले, बहारदार खेळ केलाय. पुन्हा एकदा ते तीन तिघाडी अटॅकिंग झोन मध्ये, पण ओमकार पैरेकर मास्टर माइंड आहे. ओमकार पैरेकर सुपर ब्रेन आहे, इथे शॉर्ट लिप देतोय आणि गणेश बॉलला क्लिअर करतोय, त्यामुळे इथे धमाका पाहायला मिळतोय आणि ब्लास्ट पाहायला मिळतोय तो आरबीएन कारवांचीवाडी संघाचा. हाँ जरूर, ऐसे कुछ सितारे हैं जो आज मुकाबला नहीं खेल रहे। ऐसा एक सितारा पर्यटनों को बिलोंग करने वाला जिन्होंने एलवीसी की ओर से काफी सालों तक खेल किया, वो है प्रथमेश पवार। पिंट्या पवार के नाम से उनको जाना जाता है। वो भी शायद देख रहे होंगे तो वो कह रहे होंगे कि एलवीसी के साथ मेरा भी एक अलग सा रिश्ता है, जो कि हर साल मैं इस टीम के अंदर खेला किया करता था। यस, यावेळी पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने इथे रोटेशन फॉल पाहायला मिळाला आणि रोटेशन फॉलचा एक पॉइंट मात्र इथे मिळालाय. पॉइंट टेबल आहे 19-18. हो, साहिलचा स्मॅश ब्लॉक करण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय, श्रीकडून ते मिस्टेक झाली पाहायला मिळते. पॉइंट एलबीसी ला इथे प्राप्त होईल. 20 ऑल, 19 ऑल, 19-19. पॉइंट टेबल 19-19 बरोबरी चाललेला सामना आहे. हाय व्होल्टेज पहिला मुकाबला पाहायला, पहिला सेट सुपर डुपर हिट पाहायला मिळणार आहे, नो डाऊट. जर्सी क्रमांक 1 साहिल साठविलकर बेस्ट स्मॅशर, काउंटर अटॅकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ताकद जास्त, एंड लाईन अवे बॉल. पॉइंट गोज टू आरबीएन कारवांचीवाडी. आरबीएन कारवांचीवाडी संघाला एक पॉइंट इथे प्राप्त होणार आहे. चूक झाली साहिल साठविलकर कडून, ताकद जास्त पाहायला मिळाली. पॉइंट टेबल 20-19, 20-19. जम्प अँड स्मॅश सर्व्हिस आहे. यावेळी पहिला पास दिला यश पास्टेने आणि त्यानंतर गणेश डाबळे अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न. साईडला नवे जातोय बॉल, नाकाम झालाय गणेश डाबळेचा हा स्मॅश, त्यामुळे पॉइंट इथे मिळणार आहे आरबीएन कारवांचीवाडी संघाला. जबरदस्त चाललेला सामना, प्री क्वार्टरचा सामना. एका बाजूला नौका संघ आहे, ओमकार पैरेकर, त्याचबरोबर अफान नावाचं तुफान आणि त्याच्या जोडीला खेळताना इथे आपल्याला गणेश पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला साहिल साठविलकर, उमेश सावंत, गणेश डापळे यांची कमाल धमाल जोडी इथे कशा पद्धतीने लढते ते पाहणं खूप आवश्यक असणार आहे. हाँ डेफिनेटली राजा सर, देखिए एक बात आपने ऑब्जर्व की होगी
कि ये जो गर्मी है ना कहीं मैच को बराबरी पर लाने का कार्य कर रही है। वरना क्या होता है, दो टीमें जब बीच मैदान में उतरती है तो पहले ही रिजल्ट लग जाता है कि इस टीम का पलड़ा भारी है, ये 2 सेट में मैच को जीत जाएगी। लेकिन इस गर्मी के पसीने जब निकल रहे हैं ना, दिक्कतें हो रही बड़ी टीम को भी पॉइंट लेने में, जिसकी वजह से छोटी टीम है ना वो बढ़ चढ़कर काम करने की कोशिश यहाँ पर कर रही है। यस 19 गुणांवरती एलबीसी 21 गुणांवरती खेळतोय. तो यावी आरबीएन संघ गणेश डाबळे तो उमेश साबणने साई आमरेला दिली संधी. साई आमरे इथे या संधीचा पुरेपूर फायदा उचलतोय. अफवांच्या ब्लॉकला इथे ब्रेक केलं गेलंय आणि त्यामुळे पॉइंट इथे मिळणार तो एलबीसी संघाला. 20-21 पॉइंट टेबल 20-21 पॉइंट टेबल 20-21 आणि ओमकार यावी ओमकार देवरुखरला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलंय. उमेश सावंत यावी विश्रांती घेईल. न्यू प्लेयर ओमकार देवरुखर यावी मैदानाच्या आतमध्ये सर्व्हिस पॉइंट वरती तो इथे आपण पाहणार आहोत. आणि राईट बॅक कडून सर्व्हिस करण्यासाठी तो सज्ज झालाय. पहिला टेक आणि त्यानंतर चलाकी दाखवण्याचा प्रयत्न ओमकार पोरेकर. हो इथे काय घडलंय, क्लिअर करू शकला नाहीये, चांगला टेक करू शकला नाहीये, स्टँड देऊ शकला नाहीये तो ओमकार देवरुखर. पॉइंट गोज टू आरबीएन. सिंगल पॉइंट कारवांचीवाडी टीमला इथे मिळेल. 22-20 पॉइंट टेबल है। जरूर मेरे दोस्तों, आपको अगर खुश होना है तो लोगों की तारीफ सुननी है, अगर सफल होना है तो निंदा सुननी है। इसीलिए यहाँ पर आपको जो है लोगों के ताने सुनते हुए यहाँ पर जरूर खेल करना होगा। और इसीलिए एक बात मैं हमेशा कहता हूँ, इस बार भी कहना चाहूंगा, अरिजीत सिंह के गाने और लोगों के ताने हमेशा दिल पर जाकर लगते हैं, और इसीलिए दिल को लगने वाली बात आपको लाइफ में सक्सेस करते हैं। 23-20 23-20 यस पॉइंट टेबल 23-20 पाहायला मिळाले. 3 गुणांची बढ़त राहील आरबीएन टीम कडे. यस ओमकार परेकर स्मॅक सर्व्हिस करताना साईल साडवीरकर दिला पहिला समकाय. ओमकार देवरुखर बॅक काउंटर लिफ्ट दिले. स्मॅश लगावण्याचा प्रयत्न गणेशने केलाय आणि त्यात बॅक काउंटर स्मॅश लगावतो साईल साडवीरकर. फिंगर मॅजिक दाखवू शकला नाहीये, बॉलला स्टँड करू शकला नाहीये. पॉइंट गोज टू आरबीएन खरवाची वडे. सेट पॉइंट साठी प्रयत्न करणार आहे. ओमकार पोरेकरच्या चेहऱ्यावरती खुशी आहे. नवी बुलंदी, नवा विश्वास, नवीन ध्यास, नवीन संघ, सर्व काही नवीन असताना चाललेली लढाई आहे. ओमकार पोरेकर आणि अफान नावाचं तुफान या जोडगुळीने कैले इथे कमाल. मॅच मध्ये येते धमाल. और राजा सर, सीजन 4 में क्या नया हमें कुछ इतिहास देखने को मिलेगा? क्योंकि जिस तरीके से हर एक नई टीम ने प्रभावित किया अपने खेल से, और ये चाह रहे हैं ना, हम पसीने से लबालब भर चुके हैं, बहुत थकान महसूस हुए भाई। आपके जो ओनर रहेंगे ना, आपको सर्फ एक्सेल में से डुबा कर निकालेंगे, पूरा फ्रेश करेंगे, लेकिन उसके पहले आपको जीत यहाँ पर यस लगानी होगी। हाँ। ओमकार पोरेकर ही इथे सांगतोय, ओमकार पोरेकर ही आपला दावा इथे ठोकतोय. हा पहिला सेट मला इथे जिंकायचा आहे, एका पॉइंटची इथे आवश्यकता आहे. तो प्रयत्न इथे करतो का पाहूया. स्मॅश सर्व्हिस. यस पहिला सप्लाय इथे दिला गेलाय. ओमकार देवरुखर बॉल स्टँड केले. साईल साडविलकर डिफेन्स झोन मध्ये स्मॅश लगावताना तो पाहायला मिळालाय. इथे ब्लॉक करू शकला नाही. क्या बात है, क्या बात है। शायद ही दर्शकों ने यहाँ पर एक्सेप्ट नहीं किया होगा, आरबीएन जैसी छोटी सी टीम एलबीसी जैसी तगड़ी टीम को पहले सेट में शिकस्त दे पाएगी। वो हुआ है, आपको भरोसा रखना होगा इस आंखों देखे प्रतियोगिता के ऊपर। आपको आने वाली सदियों तक इसकी चर्चा करनी होगी, क्योंकि सीजन 4 में वॉलीबॉल चैंपियंस ट्रॉफी में एलबीसी के खिलाफ आरबीएन ने पहला सेट जीता था 25-21 से। जी हाँ, मजा आएगा। दूसरा सेट एलबीसी डेफिनेटली कम बैक करेगी, क्योंकि जिस तरीके के लिए उनको जाना जाता है। राजा सर, तीसरा सेट क्या देखना चाहेंगे आप? यावेळी सुरुवात होतानाच आपण सांगितलं होतं की मास्टरमाइंड ओमकार पोरेकर आणि अफान नावाचं तुफान एकत्र आलेलं पाहायला मिळालंय. आणि यांच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण याआधी प्रतीक स्पोर्ट असेल, याआधी फाईट क्लब असेल, यांच्यामधून अफान आणि यांचा आपण सातत्यपूर्ण खेळ पाहिलाय. त्यामुळे या दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन आहे. एक बेस्ट सेटर आहे तर दुसरा बेस्ट अटॅकर आहे. आणि जेव्हा सेटर आणि अटॅकर एकत्र येतात त्यामुळे बेमिसाल खेळाचं प्रदर्शन होतं. नक्कीच जे मोठमोठे संघ मैदानामध्ये खेळत असतात, समोरील छोट्या संघाला पाहून कधी कधी डगआउट मध्ये चर्चा देखील होत असते. हा संघ ना काय टेन्शन घेऊ नका, आरामात यांना आपण हरवतो. असंच इंटरनॅशनल लेवलला देखील आम्हाला पाहायला मिळतं. जेव्हा अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला बीट केलं होतं क्रिकेटमध्ये, तेव्हा कुठेतरी मला वाटलं